शिवसमाधी जीर्णोद्धार आणि किल्ले रायगड येथे 12 एप्रिल 2025 रोजी 345वी शिवपुण्यतिथीचे औचित्य साधून त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहणार आहे। त्या बाबतीत आज झालेली ही पत्रकार परिषद। मोदीजींनी सांगितल्या पद्धतीने किल्ले रायगड येथे 12 एप्रिलला तारखेनुसार चैत्र पौर्णिमा छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी शिवपुण्यतिथी त्यानिमित्ताने होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी या देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह हे किल्ले रायगडावरती येत आहेत। श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना 1885 साली लोकमान्य टिळकांनी केली। विषय एकच होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती असेल, शिवपुण्यतिथी असेल, या निमित्ताने त्यांच्या शिवचरित्राचा कार्याचा प्रचार प्रसार त्यावेळेच्या पारतंत्र्यात असलेल्या आपल्या भारतातील सामान्य जनांमध्ये व्हावा। 1895 साली श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने समाधीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाधीच्या समोरती पहिला अभिवादन कार्यक्रम केलेला होता। आज जवळपास त्याला 130 वर्ष झाली आहे। आता शरीर शुद्धीचा सोपा उपाय न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण। मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। हिंदवी स्वराज्याची शपथ दिन आणि स्वराज्य कुंभमेळा श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विविध उपक्रमांनी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीनं नुकताच साजरा करण्यात आला। दधिक्रावण्यो अकारिशं जिष्णो रश्वस्य वाजिनः नासाणं समर्पयामि। शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो वत्सवितोत्पुनः मधुवाता आरुतायते मधुक्षरन्ति सिन्धवः आवीनरश सन्तोषति मुदोषसे मधुमत्पार्थिवधूरजः। शिवाजी हर हर महादेव, हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। भारत माता की जय, भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र। भारत माता की जय।
डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी केलेल्या कार्याचं औचित्य साधत पुण्यामध्ये त्यांना गोंदण हा पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांनी दिलेली ही माहिती. त्यांना लाज वाटत असेल, कदाचित त्यांना वाईट अनुभव आला असेल शिकलेल्या माणसाचा. ते कारण माहिती नव्हते, पण ते पडून गेले फाईट होते. मी जंगली जनावर माणसाला पकडून आणि मग तो निर्णय झाला तिथे काम करायचा. बाबा म्हणाले यांच्यासाठी काय केलं पाहिजे. तुम्ही म्हातारपणी हे काम करण्यापेक्षा मी तरुण आहे, 22 वर्षाचा, तुम्ही सुरू कराल तर मी ते जबाबदारी घ्यायला तयार आहे. असं ते हेमलकशाची सुरुवात अशी ड्रामॅटिक आहे. एक्सपोजरमुळे काय होऊ शकतं. मग तिथे गेल्यानंतर अर्थात पुष्कळ संघर्ष केला. लोक येत नव्हते, त्यांचा विश्वास नव्हता, अमुक तमुक. पण जेव्हा लोक यायला लागले तेव्हा एक फरक आम्हाला लक्षात आला की तिथे असणारे कुष्ठरोगी जे फॅमिलीत राहायचे त्यांनी बाहेर काढलं नव्हतं, घराच्या बाहेर. तर तो एक फरक आम्हाला ते सिव्हिलाइज सोसायटी आणि तिकडच्या फरक जाणवलं. पीठ वाटतं किंवा गाईचं दूध पाहिजे तर ते तुम्ही आपल्या घरी पाळा, ठीक आहे, पण दुसऱ्याच्या घरी गेल्यावर त्याला किती त्रास आहे. तर त्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्यांना राग होता. म्हणजे ते नाटकही आहे त्याच्यामध्ये, आचार्याची भूमिका त्यांचं त्यांनी त्यावेळी दाखवली होतं. त्यांना तसं वाटलं की बाबा असे आहेत आमटे गुरुजी. ते तेव्हा कळलं की हे तसं नाही आहे. तेव्हा ते 12 तास चर्चा, सकाळी 5 पासून जे उठले ते नॉनस्टॉप सुरू होते त्यांचं. ते खूप मजा आली ती. एक त्यांनी उदाहरण दिलं, गमतीने सांगतो की ते गांधीवादी आले होते आणि त्यांच्या पंक्तीला सुनीताबाई वाढत होते. कारण त्यांना तो गांधीजीबद्दल प्रचंड आधार, वैज्ञान सुनीता. तर त्यांना ते वाढताना ते शेवटी दही वाढलं. तर एका त्यांनी गांधीवादीने विचारलं की हे गाईचं आहे का. अच्छा. तर सुनीताबाई म्हणाले दही दूध गाईचं आहे, पण दहीचं विरजण हे म्हशीचं आहे. पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयामध्ये जुळ्या मुलांना जन्म देऊन एका आईचा मृत्यू झाला आणि त्याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे म्हणून शासनानं चौकशी समिती नेमली. पण त्याचबरोबर सदर मृत पावलेली महिला ही ज्या रुग्णालयात गेली त्या रुग्णालयाने देखील सहकार्य करायचा प्रयत्न कदाचित केला असेल, पण जनतेच्या रोषापुढे त्यांनाही सामोरं जावं लागलं. रिसेप्शन सुद्धा गायब आहे. आज आपल्या इथं त्यांनी स्वतः इथं उपस्थित